नमस्कार, मी तनया मंडोबा सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच रुचिता जामदार हिने बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून एक्झिट घेतली आहे. तर चला तर मग आज तिचा आपण प्रवास जाणून घेऊयात. सगळ्यात पहिली कशी आहेस? मस्त आहे. आणि इतक्या दिवसाचा बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराचा प्रवास कसा होता ते सांग. खरंच खूप खडतर होता. खूप मज्जा आली, मला खूप जास्त मज्जा आली. खूप मज्जा आली, पण खूप अवघड होता. नेहमीच प्रेशर फील व्हायचं, नेहमीच टार्गेटेड फील व्हायचं, नेहमीच असं वाटायचं की कुठल्या तरी युद्धावरती आलीये मी, कंटिन्यू जिथं शाब्दिक शस्त्र घेऊनच पुढे जायला लागतंय. पण मज्जा आली. मज्जा आली. आणि तुला काय म्हणजे असं वाटतं आज जर तू घराच्या बाहेर नसतेस तुझ्याऐवजी कोण असतं? सागर दादा किंवा प्राजक्ता ताई. का असं म्हणजे ते दोन? मला गेम वाईज वाटतं, आणि जसं वोटिंग ट्रेंड चालू होतं आणि मला जितकं कळलं तर वोटिंग ट्रेंड वाईज माझ्यापेक्षा कमी मे बी प्राजक्ता ताईला आणि सागर दादाला होते. आता ते होते का नव्हते आता ते मला माहित नाही, पण गेम वाईज बघता मला सागर दादाला स्वतःला माहिती होतं की तो घरी जाणार आहे. सागर दादा मला स्वतः तिथे उभा राहून बोलत होता की अगं तू आहेस ग, मी चाललोय. एका आठवड्या आधीच त्यांनी सांगितलं होतं की तू का टेन्शन घेते, मीच जाणार आहे. त्यांनी गिव्हअप केलं होतं पूर्णपणे. डायरेक्टली गिव्हअप केलं होतं. त्यांनी डायरेक्टली बोललं होतं तो माझ्या खूप जवळचा आहे, पण त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मीच चाललोय घरी, मला माहिती. आणि तुझ्या गेम बद्दल खूप चर्चा होत होती सुरुवातीला, की म्हणजे असं बोलत होते की रुचिता अशी नाहीये, ती आता गेम साठी अशी वागते. सो त्याबद्दल तू काय सांगशील? मला असं वाटतं की ते जे घर आहे ना, ते आपल्याला ते सगळं करण्यास भाग पाडतं. मी अशीच आहे, मी अशीच बोलते, मी अशीच वागते, किंवा माझी भाषा पण अशीच आहे, रफ टफ. पण त्या घरामध्ये इतक्या गोष्टी ट्रिगर आणि इन्स्टिगेटिंग चालू असतात ना, की तिथे मे बी ते इंटू 2 होऊन जातं. कारण की रिॲक्शन इतक्या लाऊड होतात, कारण की तुमच्यावरती जेव्हा 11-11, 12-12 लोक कंटिन्यूस टार्गेट इन्स्टिगेट करत असतात, ते येऊन जातात रिॲक्शन. आणि इव्हन तुझ्या आणि विशालच्या एक प्रेमळ नात्याबद्दल असं दाखवलं गेलं होतं, तर त्याबद्दल तू काय सांगशील? की इव्हन ते आता बिग बॉसच्या घरात भले तू बाहेर आहेस, तर ते नातं तसंच राहणार आहे का? आमच्यात प्रेम कधीच नव्हतं. आमची ती जेन्युइन फ्रेंडशिप होती, आणि खरंच आम्ही बेस्ट फ्रेंड्स होतो. खूप जेन्युइन नातं होतं ते, प्युअर इमोशनल अटॅचमेंटचं. खूप एकमेकांवर ट्रस्ट होता, खूप लॉयल्टी होती टुवर्ड्स इच अदर. कारण आमचे सगळे लोक आम्हाला सोडून गेले होते, टोळी पूर्ण तुटली होती. रोशन दादा घरी गेलो होतो आणि आम्ही फक्त दोघच राहिलो होतो, आणि आम्हाला माहिती होतं घर अगेन्स्ट विशाल रुचित आहे. सो त्याच्यामुळे ते एक लॉयल्टीचं एक नातं होतं, जे प्रेमाच्या दिशेने खूप घाणेरड्या दिशेने वाहत गेलं आणि दर्शवलं गेलं, दिसलं. पण ते नातं तसं नव्हतं. आणि येस, बाहेर आल्यानंतर तो जेव्हा बाहेर येईल हे नातं तसंच राहणार आहे, जेन्युइन फ्रेंडशिपचं आणि जेन्युइन इमोशनल अटॅचमेंटचं. आणि जेव्हा टास्क मध्ये जेव्हा म्हणजे विशालने जेव्हा अनुश्रीला वोट केलं, राईट, सो तिथे तुला काय वाटतं की जर तिला न वोट करता जर त्याने तुला वोट केलं असतं, राईट, त्यासाठी म्हणजे त्या गोष्टीसाठी आज विशाल पण जबाबदार आहे? नाही, तो टास्कच त्यांनी असा डिझाईन केला होता की 2 लोकांना मिळून एक नाव द्यायचंय. सो रोशन दादांनी ऑलरेडी माझ्यासाठी नाव दिलं होतं, तो काही केलं देऊ नव्हता शकत. त्यांनी अनुश्रीला तिथे वोट ह्याच्यामुळे दिला की सगळ्यात पहिले ती टोळीची मेंबर होती. अनुश्री आमच्यासोबत गेम खेळत होती, पण आम्ही कुठे ना कुठे तिच्यासाठी इमोशनली अटॅच होतो. त्यांनी फक्त ते दाखवलं की तू जरी आमच्यासोबत वाईट असशील तरी आम्ही नाही होत तसे, आम्ही मनानेच खेळतोय, आणि कुठेतरी मनात एक कॉर्नर आहे, सॉफ्ट कॉर्नर तुझ्यासाठी. तू कितीही आमच्यासोबत वाईट वाग, तू कितीही इकडचं तिकडं कर, पण आम्ही तुझ्याशी जेन्युइनच होत. आणि त्यांनी तो डिसिजन बरोबर होता. प्रभू कॅप्टन बनण्याच्या कॅलिबरचा नव्हता तेव्हा. त्यांनी जर का ते वोट प्रभूला दिलं असतं तर त्या दिवशी प्रभू कॅप्टन बनला असता. सो ते नव्हतं पाहिजे. सो आय थिंक बरोबर होता तो डिसिजन. बरं, तू बोलत होतीस की आताच जास्त बोललीस की प्रभू कॅप्टन बनण्याच्या मध्ये तेव्हा कॅपेबल नव्हता. तर प्रभूचा गेम तुला कसा वाटायचा? इव्हन मध्ये मध्ये तुझी आणि प्रभूची भांडणं पण झाली होती, तर त्याला ओरडली सुद्धा होतीस की तू माझी नक्कल करू नको किंवा मिमिक्री करू नको, असं तसं. तर त्याबद्दल तू काय सांगशील? कारण त्याने तुला थोडं असं दिवसल्यासारखं पण हे केलं. प्रभूचा काहीच गेम नाहीये. प्रभूचा गेम आहे जे तन्वी कोलते बोलते. सो तो मला भांडायला पण तन्वी कोलतेच्या बोलण्यावरच आला होता. आमचं कधी भांडण नव्हतंच. तो विषय चालू झाला होता ते राखीने जे पपई सीड्स माझ्या समोर टाकले होते त्याच्यावरनं मी ते तिच्या बेडवर टाकले. त्याच्यावरनं तन्वी बोलली रुचिताचा मुद्दा आहे, जा पटकन बोल, दिसशील. ते एपिसोड मध्ये नाही दाखवलंय. तो आला माझ्याकडे भांडत, त्यांनी मला 4 शब्द वाईट बोलले. पटकन तन्वी कोलते बोलली चुकीचं जात आहे, बाहेर चुकीचं जात आहे, तिला सॉरी बोल. मग तन्वी सॉरी बोल म्हणली तर त्यांनी सॉरी बोलला. सो जशी ते चावीवाला माकडे जसं फिरवतंय तसं ते फिरतंय. आणि काय होत होतं ना की तो जे मला नकटी, झिपरी, कुत्री काय 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 बोलत होता,
ते सेम त्याच्याबद्दल जर का मी बोलले असते तर ते असं वाटलं असतं ना मी त्याच्या बॉडीवर बोलतेय, बरोबर. मी त्याच्या हाईटवर बोलतेय, मी त्याच्या रंगावर बोलतेय, तेव्हा मी ते रिपीट नव्हते करू शकत. मी एरवी राखीची उतरवलीये, मी बाकी सगळ्यांची उतरवलीये, पण मी ते करू नव्हते शकत कारण की मग त्याला लगेच सहानुभूती घेणं खूप इझी होऊन जातं. लगेच म्हणून मी त्याला सहानुभूती किंग म्हणायचे की तुला जरा कोणी डिवचलं नाही की तू सहानुभूती घेत रडत वगैरे येतो तुझ्या ताईचा पदर पकडून. त्याच्यामुळे मग मी म्हणले ठीक आहे बाबा, तू जिंकलास, मी हारले, घे तुला काय करायचं ते कर. बरं, आणि तू काटा गँग बद्दल काय सांगशील? स्पेशली त्याच्यात दीपाताई, दीपाली सय्यद आणि प्राजक्ता ताई बद्दल, प्राजक्ता शुक्रे बद्दल काय सांगशील काटा गँग बद्दल? प्राजक्ता शुक्रे कधीच काटा गँग मध्ये नव्हती. प्राजक्ता शुक्रे ही बाल्कनी गँग मध्येच होती. दीपाली ताईचा काहीच गेम नाहीये. दीपाली ताईचा 2 आठवड्यांमध्ये दिसली, ते पण माझ्या चुकांमुळे. आथू आणि ते जे मेंटल माझ्या ह्याच्यावरनं बोलली होती त्याच्यानंतर तिचा गेम पूर्ण गायब झाला. बरोबर. आता ती गेम मध्ये फक्त एक्झिस्ट करते, पण गेमसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे नाहीये. कॉन्ट्रीब्युशन, एक नोटिसेबल कॉन्ट्रीब्युशन असतं की जर का ती त्या गेम मधून मायनस झाली तर तिचा ऍब्सेन्स फील नाही होणार. बरोबर. सिमिलर कॅरेक्टरचं तर म्हणजे इकडून तिकडं करणारी अनुश्री पण आहे आणि बेटर करते. बेटर जाईल. मग तो तिचा प्रेझेन्स काहीच इम्पॉर्टन्स मला वाटत नाही. सो तिचा गेम मला नाही दिसून येत. आणि तुला काय वाटतं, म्हणजे भली आज तू घराच्या बाहेर आहे, तर टॉप 5 मध्ये कोण असेल? टॉप 5 मध्ये कोण असेल? खूप प्रेडिक्टेबल गेम झालाय. तरी पण तुझ्या मीच बाहेर झालीये तर तन्वी, मी स्वतःला टॉप 5 मध्ये बघत होते, बिंग व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट. आरबी आणि तन्वी ट्रॉफी ह्यांच्या दोघांमध्येच डिस्ट्रीब्युट करणार आहेत, दोघात एक करून. तन्वी आणि आरबी यांच्यामध्ये दोघात एक करून ट्रॉफी यांच्यामध्ये डिस्ट्रीब्युट करणार आहे. तन्वी, आरबी, विशाल जर खचला नाही आता यानंतर तर विशाल असेल, अनुश्री असेल. आणि 5व्या मध्ये ना संकेत पण चांगला खेळतो. जर का संकेत चांगला खेळला तर संकेत असू शकतो, किंवा मग सहानुभूती फॅक्टरवरती प्रभू असू शकतो. प्रभू. आणि जसं म्हणजे तुझा आम्हाला गेम दिसलं, मोस्टली तू आहे ना, कसं बोलतो आपण, रिएक्ट व्हायचीच लगेच, ते अग्रेशन यायचं, मोस्टली असं भांडताना दिसलं, तर तेच मोस्टली असं दाखवलं गेलं होतं. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे ती अशी काही वेगळी स्ट्रॅटेजी होती का? तुला असं होतं ना, आपण रिॲक्ट होतो लगेच, अग्रेशन लगेच येतं, त्याबद्दल काय सांगशील? मी खऱ्या आयुष्यात पण अशी की माझं पेशन्स लेवल खूप कमी आहे. तर मला केलं की मला ते पुढचं कसं वळवायचं ते मला कंट्रोल नाही राहत. आउट ऑफ कंट्रोल जाते. माझं पेशन्स लेवल खूप कमी आहे आणि हो, मी अग्रेसिव्ह आहे. पण माझ्या पर्सनॅलिटीचा एकच हा पार्ट होता का? नाही. माझ्या पर्सनॅलिटीचे खूप फ्लेवर्स होते जे शो मध्ये नाही दिसलेत, नाही दाखवले गेलेत. जसा मी राखी सोबत जे मंजुलिका कॅरेक्टर प्ले केलं होतं, मी तसे सागर सोबत केले होते. सागर मी जेव्हा पहारेकरी बनलो होतो तेव्हा मी सकाळी 5 वाजता त्याला डान्स शिकवत होते. मी तेव्हा खूप गोंधळ घातलाय, ते नाही दिसलं. चमेली ऑन ड्युटी, तो मला ह्युमर, तो मला साईड नाही दिसला माझा. असे भरपूर इन्स्टन्सेस झाले जेव्हा तो माझी साईड दिसलीच नाहीये. माझे चाइल्डिश, किडिश किंवा एक बबली गर्ल वाला जो नेचर आहे तो नाही दिसलाय. त्यांनी 1 तासात बसवायचंय म्हणून तो फक्त आरडा कोरडा करणारी, चिडचिड करणारी, भांडणारी, तोच एक नेचर माझा दिसत राहिलाय. मे बी माझं कॅरेक्टर स्केचच तसं होतं, मे बी. पण फक्त तेच केलंय का मी शो मध्ये? नाही. त्याच्या व्यतिरिक्त मी खूप शो मध्ये खूप काय केलंय. ते मंजुलिकाचं नशीब ते आलं. आता ते मला असं वाटतं मे बी राखी होती म्हणून ते आलं. असं भरपूर लोकांसोबत, सचिन दादासोबत कितीदा झालंय, सागर दादा कंटिन्यू माझ्यासोबत असायचं, आमचं हे झालंय. प्राजक्ता ताई, रोशन दादाचं माझं बहीण भावाचं जे नातं होतं, आम्ही एकमेकांच्या इतक्या खोड्या काढल्यात पण त्या नाही दिसल्यात. सो आय थिंक त्या गोष्टी जर का दाखवल्या असत्या ना तर माझ्या पर्सनॅलिटीचा एक वेगळा हिस्सा पण ऑडियन्स समोर आला असता की रुचिता इज नॉट ओनली अबाउट स्क्रीमिंग, रुचिताचे हे फ्लेवर्स पण आहेत. राईट. तू जसं आता थोड्या वेळापूर्वी बोललीस की विशालसाठी तुझं एक वेगळं नातं होतं, खूप जेन्युइन फ्रेंडशिप, खूप चांगली फ्रेंडशिप होती तुमची. तशीच घरामध्ये तुझं अजून कोणासोबत असं बॉन्ड होतं? रोशन दादा, कुठेतरी विशालपेक्षा जास्त रोशन दादा. पण रोशन दादाचं असं व्हायचं की रोशन दादा बोलायचं नाही. रोशन दादा फक्त एका व्यक्तीसमोर बोलायचा, ती म्हणजे मी. ओपन अप व्हायचा. त्याला असं ना कम्फर्टेबल फील व्हायचं माझ्या पुढे. तो मनसोक्तपणे काहीही बोलायचा, त्याच्या भाषेत बोलायचा, कसाही बोलायचा, कोणाबद्दलही बोलायचा. सो ते इतकं जेन्युइन नातं होतं. माझी वेणी बांधून देणं, माझं डोकं चेपणं, मला हाताने भरवणं, माझ्यासाठी अगदी लहानपणासारखं. मी त्याला म्हणायचे, ऐक ना रोशन दादा, मला कंटाळा आलाय, प्लीज तोंड धुवून दे. तो म्हणायचा त्याची जी पोरगी आहे गौरी, तो मला म्हणायचा रुचिता मला तुझ्यामध्ये माझी गौरी दिसते. तर ते खूप जेन्युइन नातं होतं. ते आमचं नातं ते नाही दिसलं तेवढं. आता मला ते असं वाटतं ना की
विशालपेक्षा जर का ते नसतं नातं दिसलं असतं ना तर लोकांना कळलं असतं की बाबा रुचिता कशी आहे. रुचिता कशी आहे. ह्याच्यामध्ये मी जी दिसली आहे ना त्याच्यापेक्षा मी इंटू 10x बबली रोशन चांगली दादा. रोशन दादा सोबत होते आणि ते खरंच ते नातं खूप गोड होतं. आणि रोशन दादाचे सकाळपासून इतके व्हिडिओ कॉल्स येऊन गेलेत मला, ते मी आता इंटरव्ह्यू मुळे मला उचलता नाही आलेत. नक्की उचल interviews नंतर. नक्कीच. आणि इव्हन आता तू भलेही घराच्या बाहेर आहेस तरी पण तू पुढच्या प्रोजेक्ट मध्ये असं कोणत्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे तुला, असं काही विचार मी केलास का? आत्ताच आलीये घराच्या बाहेर, पण आय एम ओपन टू ऑल प्रोजेक्ट. सगळे कास्टिंग डिरेक्टर्सला मी सांगते प्लीज मला कास्ट करा. मी या सिच्युएशनला मी सगळं एक्सपेरिमेंट करायला तयार आहे, कारण की Okay. मी इतके वर्ष मी थिएटर पण केलंय. बरोबर. 11 वर्ष थिएटर केलंय मी. सिरियल्स मध्ये मी छोटे मोठे कॅरेक्टर रोल्स केले आहेत. त्याच्यानंतर मी नाटकांमध्ये ऑफकोर्स कामं केली आहेत, रियालिटी शोज. Shows केले. इतके स्किल्स आहेत, मग ते माझे मर्दानी खेळ असतील किंवा काही असतील. सो माझ्यामध्ये ते सगळं आहे, एक पूर्ण पॅकेज आहे. फक्त मी आता वाट बघते एका golden chance मिळाला. गोल्डन चान्सचा. मला टेलिव्हिजन मध्ये घुसायचंय, मला मेन स्ट्रीम घुसायचंय आणि मला दाखवायचंय की रुचिता इज मोर दॅन रियालिटी शोज. 4 रियालिटी शोज केलेत आणि आता मला रियालिटी शोज सोडून काहीतरी वेगळं काहीतरी करायचंय. वेगळं काही स्टेप अप घ्यायचंय तुला. ऑल द बेस्ट, नक्कीच होईल. खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा बोलून. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगते? मला जाता जाता हेच सांगायचंय, थँक्यू सो मच. तुम्ही इतका मला सपोर्ट करताय, असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम देत राहा. ज्यांना मी आवडतीये, खरंच तुम्हा लोकांना रिअल पर्सनॅलिटीज आवडतात, जेन्युइन लोक आवडतात. आणि थँक्यू सो मच माझ्या अप्स अँड डाऊन्स पूर्ण टाइम मध्ये मला सपोर्ट करण्याबद्दल. जेव्हा कोणीच सोबत नव्हतं तेव्हा तुम्ही लोक माझ्यासोबत होते. तुम्ही मला 8 आठवडे या इतक्या मोठ्या शो मध्ये ठेवलं. इतकी मोठी लोक होती, त्यांची फॅन फॉलोइंग होते, पण तरी सुद्धा तुम्ही मला सपोर्ट केलं. याच्यासाठी मी खूप आभारी आहे. असाच सपोर्ट करत राहा, असंच सोबत राहा आणि खूप काही नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. खरंच खूप Thank छान you.